4 षटकांमध्ये कितपत धावा जोडल्या जातील. दत्त नाईक गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळेल. शेवटचं आपल्या स्पेल मधील शेवटचं षटक घेऊन आपल्या संघासाठी चांगला ट्राय म्हणावा लागेल तो म्हणजेच तनिष नाईकच्या माध्यमातून. सहा धावा षटकार पाहायला मिळतोय तो म्हणजेच फरहान शेखच्या माध्यमातून आपण पाहतोय हा फटका. 6 धावा 87 वरती पोहोचलाय. 87 वरती पोहोचलाय फरहान शेख. 285 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 285 धावा नोंदवल्या आहेत धावपलकावरती. पुन्हा एकदा लॉफ केला. यावेळी संधी आहे आणि ओ हो झेल सोडलाय. आणि हा षटकार सुद्धा गेलाय. थोडासा कठीण झेल होतं पण क्रिकेटमध्ये कठीण झेल हे टिपावे लागतात. जर तो झेल फरहान शेख सारख्या बॅटरचा असेल तो टिपावाच लागतो कारण तो जर मैदानावरती राहिला तर धावांचा ओघ वाढतच जाऊ शकतो. एवढी ताकद राखतो हा फलंदाज स्वतःकडे. पुन्हा एकदा पूल गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. 94 धावांमध्ये पोहोचला. धाव घेण्याचा प्रयत्न होतो यावेळी मात्र थ्रो तर चांगला झालाय आणि ती धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावा 2 धावेनी सांघिक धावसंख्या पोहोचले ते म्हणजेच 293 धावा. फरहान स्ट्रायकिंग एंडला आहे आणि यावेळी मात्र हवे चेंडू आहे आणि यावेळी फरहान शेखच्या माध्यमातून शतक पाहायला मिळते. सेंचुरी पाहायला मिळते फरहान शेख. अप्रतिम टाळ्यांचा गजर आपण पाहतोय फरहान साठी. फरहान शेख 101 धावा 101 रन ऑन स्कोर बोर्ड. फक्त 59 चेंडूंमध्ये हे शतक पाहायला मिळते फरहानच्या माध्यमातून. आपण काय फलंदाजी केली आहे काय इनिंग आपण पाहतोय फरहानच्या माध्यमातून. फरहान